छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी महाराज। अमित शाह अमित शाह अमित शहाचा करायचं काय? छत्रपती शिवाजी महाराज की करांचा छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी ज्या पद्धतीने भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत जे काही लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये जे काही वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी संपूर्ण जगामध्ये देशामध्ये त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। थोर घटनाकार ज्यांनी घटना लिहिली आणि जी घटना लिहिली ती घटना म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा जी चालवतात त्याच्यासाठी पण ती आहे। पण त्या ठिकाणी त्यांनी ज्या पद्धतीने अमित शाह यांनी त्यांचा असं बोलून घोर अपमानच केला त्या अपमानाच्या निषेधार्थ शिवसेना संभाजीनगरच्या वतीने आम्ही सर्वजण त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करतो आहोत। अमित शहाचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं हे आंदोलन सगळ्या ठिकाणी चालू आहे आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की अमित शाह यांनी माफी मागितली पाहिजे, राजीनामा दिला पाहिजे, माफी मागून राजीनामा दिला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की थोर घटनाकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आज बद्धदलित गोरगरीब जनता संपूर्ण हिंदुस्थानातील नागरिक सर्व धर्मीयांना जी घटना लिहिली त्या घटनेचाच हा अपमान झालेला आहे, संविधानाचा अपमान झालेला आहे। आणि म्हणून या कोणत्याही परिस्थितीमध्ये म्हणजे मला एक समजत नाही की संघ परिवाराला हे कसं आवडलं याने असं बोलावं। आज स्वतः त्या ठिकाणी संघ परिवाराचे प्रमुख यांनी सुद्धा घोषणा केली आणि म्हणून आज प्रधानमंत्री असतील किंवा गृहमंत्री असतील यांना त्या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत ज्यावेळेस यूज करायचं त्यावेळेस यूज करतात। ही भारतीय जनता पार्टी यूज अँड थ्रो करणारी आहे आणि म्हणून आता म्हणजे आता त्यांना काही गरज राहिली नाही, कारण त्यांचं बहुमत महाराष्ट्रात आलं म्हणून त्यांना असं गरज राहिली नाही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणजे त्यांच्या पुण्याची। आणि म्हणून मला आम्ही सर्वजण या ठिकाणी हे निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त करून त्या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकारच्या मार्फत केंद्र सरकारला आम्ही त्या ठिकाणी हे सांगू की कोणत्याही परिस्थितीमध्ये आता बस झालं, जे काही वाटेल तसं त्या ठिकाणी वागणं हे बरोबर नाही आहे। आत्ताच आमचे बरेच कार्यकर्त्यांनी काय काय घोषणा दिली आपण पाहिलं असेल। आम्ही काही पुतळा जाळत नाही, कशाला पुतळा जाऊन त्याचं महत्त्व वाढवायचं किंवा आम्ही त्या ठिकाणी त्याला जोडे पण मारत नाही, आता शब्दांनी जोडे मारायचे। आणि म्हणून मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो की आज शिवसेना पक्षप्रमुख माननीय उद्धव साहेबांनी कालच भूमिका मांडली, माननीय आदित्य साहेबांनी सुद्धा काल भूमिका मांडली, त्यांनी सुद्धा निळी टोपी घालून त्या ठिकाणी आंदोलन केलं विधान भवनामध्ये। आणि म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचं त्या ठिकाणी आंदोलन चालू आहे। आणि माझी अशी या सरकारला ताकीद आहे, विनंती नाही ताकीद आहे की जर समजा यांनी राजीनामा दिला नाही अमित शहानी तर हे आंदोलन अधिक तीव्र होईल आणि तीव्र होऊन त्या ठिकाणी सर्वच जाती धर्माचे लोक त्या ठिकाणी याचा निषेध व्यक्त करेल। अगर आप ये वीडियो YouTube पर देख रहे हैं तो हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन दबाएं और Facebook पर देख रहे हैं तो हमारे पेज को लाइक करें।